आठ आठ आठ. सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव दिग्विजय जीत बहादूर पटेल, मछलीशहर तहसीलमधून. हा दिवस साजरा करण्यासाठी आपण इथे जमलो आहोत. आणि मला खात्री आहे की आज कार्यक्रमात खूप आनंदही होणार आणि खूप नॉलेज आपल्याला भेटणार इथे आणि उत्साहजनक राहणार. एक विनंती आहे, आपल्या सर्वांना एक विनंती आहे की वेबिनार जेव्हा स्टार्ट होणार या पीपीटी शेअर होणार, कृपया करून आपल्याला म्यूट ठेवा. डिस्टर्बन्स नको करा. स्पीकर स्पीकरला बोलण्यासाठी वेळ द्या. आणि वेळ न घालवता मी आजच्या स्पीकरला इन्व्हाइट करतोय, एमशेलचं शेर माननीय संतराम गेरजी. ओव्हर टू यू. एमसीएल मधील माझ्या सर्व सहकाऱ्यांना नमस्कार. पप्पा थांब रे बेटा, मत वाली नवाबी रे. मी संतराम मधुकरराव घेर, तहसील वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र येथून बोलत आहे. मी आपल्यासारखाच एक एमएसएस आहे. माझ्या तालुक्यामध्ये 50% शेअर आहेत. ते कधी आपण चेक करू शकता. मी एमसीएलचा तुमचा सहप्रवासी आहे मागच्या 5 वर्षापासून. तर आज जो काय हा प्रोग्राम घेणार आहोत त्याविषयी काही डिस्क्लेमर आपल्याला इथं मी नमूद करू इच्छितो. आज हा जो काही प्रोग्राम आपण घेत आहोत त्याची पूर्वसूचना एमसेल मॅनेजमेंटला यापूर्वीच आपण दिलेली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, आपण हा प्रोग्राम का घेत आहोत, तर तुमच्या माझ्यासारखेच अनेक लोक ए अमन, अमन थोडं पाणी तो तुमच्या थोडं माझ्यासारखे पाणी अनेक नाही लोक ना, इथं थोडं माहितीसाठी पाणी नाही ना. वंचित आहेत. बाकीच्या लोकांना म्यूट करायला लावा ना सर, प्लीज. अ, म्यूट एव्हरीवन करा, संतरामजी. हा म्यूट हा. एव्हरीवन करा. ओके ओके. ठीक आहे, केले आता. तर हा प्रोग्राम घेण्यामागचा उद्देश की तुमच्या माझ्यासारखे बरेचसे जे काही व्यक्ती आहेत, एमएसएचे जे सहकार्य आहे मागच्या 5-7 वर्षापासून, त्यांच्यापर्यंत जी काही फॅक्टफुल माहिती आहे ती जात नाही. दुसरं महत्वाचे म्हणजे जे काही कम्युनिकेशन येतात ते अनेक गोंधळाचे कम्युनिकेशन आहेत. तर मी आज इथं तुम्हाला सर्वांना हे सांगणार नाही की तुम्ही एमसीएल विषयी पॉझिटिव्ह व्हा, निगेटिव्ह व्हा, न्यूट्रल व्हा. जे काही फॅक्टफुल काही गोष्टी आहेत त्यावरती आपण मार्गदर्शन करणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो काही विषय आहे आजचा, की एमसीएल पैसे आले आणि पुढे अंत की सुरुवात. तर पैशाविषयी जर सांगायचं झालं तर अनेक वेळा अशी परिस्थिती झाली आहे की लांडगा आला रे आला आणि शेळ्या खाल्ल्याच नाही. तर ही परिस्थिती अजूनही प्रत्येकाच्या मनात कायम आहे. आणि काही कम्युनिकेशन जरी आलं तरी त्याविषयी लोकांना कुठलाही विश्वास वाटत नाही. तर श्याम सरांचं जे काही कम्युनिकेशन आहे परवाचं किंवा 2 दिवसाचं आपल्या महाराष्ट्राच्या ज्या टीम बरोबर किंवा जे क्लोजली काम करतात त्याबरोबर, तर त्यांच्या म्हणण्यानुसार जे काही काम आहे, प्रोसेस आहे, ती पुढे गेलेली आहे. त्याच्याविषयी जाणकार आपल्याला सेशनमध्ये पुढं माहिती देतीलच. तर सेशनमध्ये सांगायचं हे महत्वाचं म्हणजे हा 40 मिनिटाचा सेशन आहे. आधी एक छोटीशी एक 15 मिनिटाची पीपीटी आहे, ती मी शेअर करेल. त्यानंतर काही मार्गदर्शक बोलतील आणि नंतर आपण आपले प्रश्नोत्तर घेऊया. तर मी पीपीटी शेअर करतो आणि त्यानंतर आपण पुढचा प्रोग्राम घेऊया.
एमसीएलचे पैसे आले पुढे काय? तर आज कुणालाही वाटत नाही की एमसीएल डुबावं. जो कोणी ड्रायव्हिंग सीटवर बसणार असेल, ड्रायव्हिंग सीट चेंज करणार असेल किंवा एमसीएल सोडणार असेल किंवा धरणार असेल, याविषयी अनेक संभावना आहेत. ते आपण पुढे चर्चा करू. पण मग हा जो सेशन आजचा घ्यायचा आहे, का घ्यायचा? तर ऑलरेडी मी सांगितलंय की अनेक लोकांना फॅक्टफुल कम्युनिकेशन होत नाही. अनेक लोक गोंधळाच्या वातावरणात आहेत. आणि देशामध्ये जे काही वातावरण आहे किंवा जे काही रिसोर्सेस आहे किंवा जे काही संधी आहे, ती संधी कोणीही सोडू इच्छित नाहीये. प्रत्येकाला एक चांगल्या दिशेने जायचं आहे. यामध्ये महत्वाच्या दोन गोष्टी अशा आहेत की प्रत्येकाला एक चांगलं स्वप्न बघायचे, प्रत्येकाला चांगलं लाईफ जगायचं आहे. आणि हे करत असताना हे कुठे एकट्याने होत नाही, हे समूहाने सगळे कामं होत असतात. आणि हे समूहाने कामं करायचे असेल किंवा हा उद्योगाला पुढे न्यायचा असेल तर आपण काय काय करायला पाहिजे, तर त्यानुसार आपण चर्चा करू. आपण एक सर्वांनी स्वप्न बघितलंय आणि ते स्वप्न बघत असताना आपल्या मनात विचार आले आणि ते आपण कार्यामध्ये परिवर्तित केलेलं आहे. मागच्या 5-7 वर्षापासून आपण एमसीएल समूहाबरोबर आहोत. आणि या समूहाबरोबर असताना अनेक आपण कामं केलेले आहेत. पण हे काम करत असताना आम्ही कामं केले, आम्ही बऱ्याच गोष्टी केल्यात. आमचे जमिनी, घर, सोनं, इज्जत, पैसा सगळं नष्ट केलं. आणि आम्ही कमवलं काय? तर बेइज्जती, कर्ज, निराशा आणि गेलेला आत्मविश्वास. तर मग हे करत असताना आम्ही खरंच हे म्हणून आलो होतो का? आम्ही काय म्हणून आलो होतो एमसीएल मध्ये? आम्ही काय स्वप्न बघितले होते? तर आम्ही स्वप्न बघितले होते एका चांगल्या लाईफचे. आम्हाला काय पाहिजे होतं? तर आमच्या ज्या काही बेसिक नीड्स आहे त्या कम्प्लीट व्हायला पाहिजे. फिजिओलॉजिकल म्हणजे शारीरिक. आम्हाला सेफ्टी आणि सिक्युरिटी पाहिजे होते. आम्हाला लोकांचं प्रेम, समूहाचं प्रेम, घराचं प्रेम पाहिजे होतं. आमचं सेल्फ इस्टीम म्हणजे स्व जे काय आमची ओळख निर्माण व्हायला पाहिजे होते. आम्ही निसर्गाबरोबर एकरूप व्हावं, आम्हाला असं वाटत होतं. बाकीच्या ज्या फालतू गोष्टी आहेत त्यापासून आम्ही दूर राहावं आणि एक सेल्फ ऍक्च्युलायझेशन किंवा मी कोण आहे आणि एका सर्वोच्च पदाला मी जावं, या उद्देशाने विचार करून आपण या समूहामध्ये आलो होतो. आणि प्रत्येकाला गरज आहे चांगल्या हवेची, चांगल्या पाण्याची, बॅलन्स सनलाईटची. जसं चांगला वाईट म्हणजे फार कमी असेल तर चालत नाही, फार जास्तही चालत नाही. हेल्दी फूडची गरज आहे, व्यायामाची गरज आहे, मेडिटेशनची. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळं नसलं तरी चालेल, फ्रेंड आणि सोसायटी पाहिजे. त्याशिवाय माणूस अधुरा आहे. नंतर आपण फूड ॲज ए मेडिसिन, आपण जे काही अन्न खातो त्यात आज बघितलं तर फार विषमुक्त अन्न आहे असं आहे. तर त्याच्यामध्ये आपण जर मेडिसिन, अन्नाला जर मेडिसिन बनवायचं असेल, तर अन्न हे मेडिसिन जर व्हायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला मिलेट्स, व्हेजिटेबल, फ्रूट आणि बेरीज, सीड्स आणि नट्स, हर्ब्स, स्पायसेस, मिल्क, नॅचरल. नॉनव्हेज काही लोक खातात, त्यावर तर मी तर खात नाही, पण जे खातात त्यांना मी काही म्हणत नाही. पण हे जे काही आहे हे सुदृढ असावं. त्याच्यामधून जे काही आपल्याला गरज आहे शरीराला, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, विटॅमिन्स, मिनरल्स, हे सगळं मिळावं. पाणी शरीरामध्ये आपल्या जवळपास जसं म्हणतात 75%, 78% पाणी. आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 किलो पर्यंत मायक्रोब्स प्रत्येकाच्या शरीरात असतात. हे सगळं बॅलन्स व्हावं. आणि हे सगळं झालं शारीरिकदृष्ट्या, आपण ओके झालो, तर पुढचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सुदृढ असतो असं मी म्हणेल. आपण जे स्वप्न बघितलं, आपण ज्या मिशन बरोबर होतो, तर मिशन काय आहे आपलं? आपलं की हे जे जग आहे ह्याला सस्टेनेबिलिटीच्या किंवा काय म्हणता येईल अक्षयतेच्या वाटेवर आपल्याला आणायचं आहे, असं आपण स्वप्न बघितलं होतं. भले ते स्वप्न भारताचं असो, भले ते एमसीएलचं असो किंवा आधुनिकपणे आपण ज्या या समूहामध्ये आलो त्या समूहाचा सगळ्यांचा असो. तर हे स्वप्न कसं पूर्ण होणार होतं किंवा कसं होणार आहे? तर सगळ्या गोष्टी आपण, ज्या काही प्रॉब्लेम करणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या काढून, ज्या अक्षय गोष्टी आहेत त्या रिप्लेस करून या मार्गावर आपण मार्गक्रमण करणार आहोत. पण हे एवढं सोपं आहे का? नाही, नक्कीच नाही. पण त्याच्यासाठी आपल्याला या समूहाची गरज आहे किंवा या समूहामध्ये आपण आलेलो आहोत. या समूहाने आपल्याला जेव्हा सुरू झाला त्यांनी तेव्हा अनेक गोष्टी शिकवल्या. शपथ असेल, नैतिक आचारसंहिता असेल, व्यवहार आचारसंहिता असेल, याच्याबद्दल अनेक लोकांचे वादग्रस्त विधान होऊ शकतात. अनेक लोक म्हणू शकतात की यातली एकही गोष्ट पाळल्या जाऊ शकत नाही. मान्य आहे मला. परंतु या समूहाने, या प्लॅटफॉर्मवर जे फाउंडर्स आहेत त्यांनी आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या.
म्हणजे कन्याकुमारी पासून हिमालयापर्यंत आपला प्रदेश कसा आहे, नद्या कशा आहेत, समुद्र कसे आहेत, जमिनी कशा आहेत, व्यवसाय कसा करावा, परदेश कसा आहे, परदेशामधले देशाच्या नीती काय आहे, व्यवहार कसा करावा, या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवल्या. आणि तुम्हाला यात काही खोटं वाटणार नाही की अनेक लोकांनी या प्लॅटफॉर्मवरनं शिकून बरेच काही कामही चालू केलेले आहेत. काही लोक सक्सेसफुली चालवत आहेत, काही स्ट्रगल करत आहेत. तर हे सगळं असताना आपण कुठल्या मार्गाने आलो, तर आपण एक स्टार्टअप बनवलं, MCL सस्टेनेबल स्टार्टअप. त्याला MBS पहिले म्हणायचे, नंतर MSS म्हणायला लागलो. तर याच्या मार्गाने प्रत्येक तालुक्यामध्ये एक MSS MCL मार्फत तयार झाला. अ, जवळपास 1000 ते 1200 तालुक्यामध्ये काम झालं. 5-6 हजार MEP झाल्या, शेतकरी जोडल्या गेले, 35 लाख वगैरे. आणि हे सगळं झालं. हे सगळं झाल्यानंतर आपण अनेक प्रचंड अशी रात्रंदिवस मेहनत घेतली, हे सगळं केलं. का केलं हे, तर आपल्याला काय करायचं होतं की एक फ्युएल सेक्टरमध्ये दमदार कामगिरी करायची होती. कसं कुकिंगमध्ये, ट्रान्सपोर्टमध्ये, इंडस्ट्रीयलमध्ये, पॉवरमध्ये, आणि हे सगळं रिप्लेसमेंट करून आपल्याला एक नवीन सेक्टरमध्ये जायचं होतं. हे जे स्वप्न आपण बघितलं होतं, आणि हे स्वप्न बघत असताना आपण त्याच्याबरोबर सस्टेनेबल फूड प्रॉडक्ट किंवा वस्तू याचंही स्वप्न बघितलं. याच्यामध्ये बांबूचे प्रोडक्ट असतील, जेव्हा हँडीक्राफ्ट्स असतील, 5M सेशनमध्ये अनेक लोकांनी अनेक प्रकारचं भारतामध्ये जे जे काही हँडीक्राफ्ट्स बनतात त्याच्यावरती सेशन्स घेतले. अनेक या समूहामध्ये टॅलेंटेड लोकांची कमी नाही, पण टॅलेंटेड लोक हे सगळं होत असताना काही होत नाही म्हणून बरेच लोक सोडून गेले. आज बरेच बरेच सहकारी आहेत, फार क्रिएटिव्ह आहेत, अनेक प्रकारे त्यांच्याकडे कॅपॅबिलिटीज आहेत, ते आजही आहेत. मसाल्यामध्ये किंवा आपला जो भारत देश आहे, आयुर्वेद आणि मसाल्यामध्ये पूर्वीपासून अग्रेसर आहे, आजही आहे. आणि अफाट अशा काय म्हणता येईल संधी आहे याच्यामध्ये काम करण्यासाठीच्या. आणि हे सगळं घडवून येण्यासाठी जसं म्हटलं जातं की भारताला जर खरं सुधारायचं असेल तर गावापासून तो सुधारला पाहिजे. आणि म्हणूनच आपण MEP तयार केले. ह्या प्लॅटफॉर्मवर MEP तयार झाले. प्रत्येक तालुक्यामध्ये फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन तयार झाले. ते फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन सांभाळता सांभाळता आज नाकीनऊ आलेले. त्यांचे कंप्लायन्स करणे, सभासदांना उत्तर देणे, MEP ला कोणाचे शेअर्स असतील, कोणाचे रिफंड असतील, कोणाचं काय असेल, अनेक समस्यांनी आपण ग्रस्त झालेलो आहोत. परंतु एक नक्की आहे की कुठलंही मोठं काम करण्यासाठी समूहाची गरज असते, आणि तेच या प्लॅटफॉर्मवर झालेलं आहे. त्यानंतर जसं आपलं महाराष्ट्राची जर गोष्ट बघितली तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 6 वेगवेगळे रिजन आहेत. कोकण रिजन आहे, पुणे रिजन आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, मराठवाडा आहे, पुन्हा विदर्भ आहे, आणि मधला जो काही अमरावती पट्टा आहे त्याला काय म्हणतो आपण, वराड किंवा म्हणजे 6 रिजन आहे याच्यामध्ये. याच्यात दिलेले औरंगाबाद रिजन, अमरावती रिजन, नाशिक रिजन, नागपूर रिजन, पुणे रिजन आणि कोकण रिजन, हा अमरावती रिजन आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिलं काम आपल्याकडे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त झालं. 350+ जे काही तहसील आहे त्याच्यामध्ये सर्वांनी MSS घेतले, काहींनी रिटर्न केले. भारतभरामध्ये जवळपास 15 ते 18 राज्यामध्ये आपलं काम गेलं. बऱ्याच राज्यात ते प्रोपागेट झालं. गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, कर्नाटका या राज्यात सगळ्यात जास्त काम प्रोपागेट झालं. बरेच लोकांनी बरेच कामं केलेत. परंतु हे सगळं करत असताना आमचे स्वप्न हे सगळं अधुरच राहिलं. जे काही कलेक्शन झालेलं होतं 250 कोटी, त्याच्यामध्ये त्याचं काय झालं, त्याचं कसं झालं, याच्यासाठी अनेक प्रश्न उपस्थित होऊ शकतात. अनेक ते डिबेट दिवसभर काय संपणार नाही अशा प्रकारचं डिबेट आहे. पण आता जर त्याच्यामुळं काय झालं की करंट सिनेरिओ काय झाला, आम्ही आमचा सोशल रिस्पेक्ट पूर्ण गमावला आहे. जीवनातल्या अनेक रिस्पॉन्सिबिलिटी एवढ्या मोठ्या झाल्या की आम्हाला त्या आता पेलावण्यासारख्या झाल्याने आमच्यावर अनेक प्रकारचे कर्ज झालेले आहे. मग याचं रिझन किंवा फेल्युअर काय, याचं जर बघितलं तर अनेक प्रकारचं रिझन्स आहे, फेल्युअर आहे. कोणी म्हणेल फाउंडर्सनी प्लॅन नीट केलं नाही, कोणी म्हणेल त्या फाउंडरच्या मॅनेजमेंटनी केलं नाही, कोणी म्हणेल स्टेक होल्डरची चुकी आहे, इन्व्हेस्टरची चुकी आहे, किंवा सोसायटी चुकीच्या नजरेने पाहते, गव्हर्नमेंटच्या पॉलिसी बरोबर नाही, किंवा मग कॉम्पिटिटरने काही होऊ दिलं नाही. जे काही असेल, आणि बऱ्यापैकी सगळ्यांना याच्याविषयी माहिती आहे, हा एक डिबेटचा फार मोठा विषय आहे. परंतु मग हे सगळं होत असताना एक महत्वाची गोष्ट दिसते इथं भारतामध्ये की
अनेक संधी इथं आहे. कुणीही या संधीचा सल्ला सोडून अ, जायला पाहत नाही. जसं मी म्हटलं की ड्रायव्हिंग सीटवर कुणी असो किंवा अ, हा उद्योग सोडून दुसऱ्या उद्योगातही असेल, पण बायोफ्युएल इंडस्ट्री अशी आहे की भारताचं भविष्य आहे. आणि आज आपण नाही करणार तर दुसरं कोणीतरी करणारच. मग दुसरं आपण करणार तेव्हा काय होणार, दुसरे कोणी करणार तेव्हा काय होणार, तर हेही बघणं तेवढंच गरजेचं आहे. तर आपण याच्यात काय करू शकतो, तर याच्यामध्ये पार्शियली एक्झिट होऊ शकतो, किंवा या मिशन बरोबर राहू शकतो, किंवा अ, स्वतःचं एक वेगळं प्लॅटफॉर्म तयार करू शकतो. असं वेगवेगळ्या प्रत्येकाच्या मनात अनेक पॉसिबिलिटी, कोणाचं या जगामध्ये काही सांगू शकत नाही. जसं धीरूभाई अंबानी म्हणायचे, आयडिया इज नो बडीज मोनोपॉली. आयडिया इज नो बडीज मोनोपॉली. एव्हरी वन कॅन थिंक बिग, थिंक अहेड आणि थिंक एक्स्ट्रा. प्रत्येक जण आपापला विचार करू शकतो, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, आणि त्यानुसार आपण काही म्हणू शकत नाही. प्रत्येक जण क्रिएटिव्ह आहे. परंतु सगळ्यात महत्वाचं आहे हे आहे की प्रत्येकाचे प्लस आणि मायनस आहे. कारण हा जो एक समूह तयार झाला किंवा एक प्लॅटफॉर्म तयार झाला, हा एवढा सहजासहजी तयार झाला नाही. असा प्लॅटफॉर्म तयार करणं फार अवघड आहे. म्हणजे यापूर्वी अवघड होतं, भविष्यातही अवघड राहील. कारण मोठे मोठे प्लेयरही यामध्ये आज येत आहे. परंतु ते येत असताना त्यांना बऱ्याच गोष्टीची सामना करावा लागत आहे. जसं रिलायन्स सारखे प्लेयर आहेत, त्याच्यामध्ये आपल्यामधले काही लोक त्यात काम करत असावेत असा अंदाज आहे. परंतु त्यांनाही चॅलेंजेस येत आहे, रॉ मटेरियलचे किंवा बाकीचे अडचणी येत आहेत. पण आपला जो समूह आहे हा टॉप टू बॉटम आहे, सगळं काही यामध्ये आहे. तर हा एक जर चांगल्या पद्धतीने चालला तर याचे एक प्लस और मायनस पॉईंट राहतील. दुसऱ्या प्रकारे कोणी गेलं तर त्याचे प्लस और मायनस पॉईंट राहतील. प्रत्येकाकडे ही सदसद विवेक बुद्धी आहे की त्याने काय निवडायचं आहे आणि कसं पुढे जायचं आहे. तर या समूहाबरोबर असताना जर आपण राहण्याचा विचार केला तर याच्यामध्ये आपल्या अथॉरिटी काय असू शकतात आणि रिस्पॉन्सिबिलिटी काय असू शकतात. अथॉरिटी ह्या आहे की ज्या शेतकऱ्यांसाठी आणि गावकऱ्यांसाठी जे काही ड्रीम बघितलं, तर त्याला बांधील राहणं किंवा त्याला उत्तरं देणं. पुन्हा जो रिस्पेक्ट गेलेला आहे सोसायटीमध्ये ते पुन्हा पुन्हा मिळवणं. आणि जे काही फायनान्शियल जे बर्डन आहे त्यापासून फ्री होणं, ही आपली अथॉरिटी आहे. एमसीएल पासून ते फ्री करून घेणं, कारण एमसीएल साठी आपण एवढा मोठा वेळ दिलेला आहे. पण त्याचबरोबर आपल्या रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा आहे. काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे, या मिशन बरोबर राहणं, या मिशनचं जे काही काय स्टेटमेंट आहे किंवा जे काही रूल्स रेग्युलेशन आहे त्याच्याबरोबर बांधील राहणं. सोसायटीला पुन्हा जे काही स्वप्न पाहिले होते ते वापस देणं आपल्या कार्याच्या माध्यमातून, मिशनच्या माध्यमातून. आणि जेव्हा हे होईल तेव्हा आपल्याला बर्डन जे आहे ते कुठले राहणार नाही. असं हे थोडक्यात आहे. आता हा जो टेबल आहे, शक्यतो कोणाला वाचता येणार नाही, स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तर याच्यामध्ये एक काय केलेलं आहे की आदरणीय पंतप्रधान जे आहे आणि आपलं एमसीएलचं जे काही श्याम सरांचं विजन आहे याचं एक कम्पॅरिझन आहे. याच्यामध्ये 5 मिशन दिलेलं आहे, आणि या 5 मिशन मध्ये केवढा ब्रॉड हा अभ्यास आहे. जरी आज एमसीएल ला आपण चांगलं वाईट म्हणत असेल किंवा विश्वास नसेल, पण हा जो काही प्लॅटफॉर्म ज्याच्यावर बेस झालेला आहे त्याचा हा कम्पॅरिझन आहे. याच्यामध्ये दूरदृष्टी आहे, आणि विकसित भारताचं स्वप्न आहे, याचा बेस काय आहे, याचं मिशन काय आहे, 17 सस्टेनेबल गोल्सला हे कसं कनेक्ट झालेलं आहे, याविषयी सगळं या याच्यात दिलेलं आहे. याचा आपण अभ्यास नंतर करू शकता. तर का राहायचं या समूहाबरोबर, तर या समूहाबरोबर राहण्यासाठी काही रिझन्स आहेत. का आहेत, तर एखाद्या उद्योग चालू करण्यासाठी जे काही रिसोर्सेस लागतात ते आपल्याकडे असायला हवे. फंड्स लागतात, डेफिनेटली फंडची गरज आहे, त्याच्यासाठीच आपण स्ट्राईव्ह करत आहे, त्याशिवाय काही नाही. आणि ते प्रोसेसमध्ये आहेत किंवा लवकरच होतील, काहींना विश्वास आहे काहींना नाही. पण हे सत्यात उतरणार आहे. आपण नाही केलं तरी कोणीतरी करणारच आहे, मग आपण का करायचं नाही, हे एक महत्वाची गोष्ट आहे. यासाठी लागणारे ह्युमन रिसोर्सेस आपल्याकडे आहे. 17 सस्टेनेबल गोल जे युनोने बघितलेले, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनने, तर त्याचं जे काही रूपांतर 5 मिशन मध्ये केलेलं आहे डॉक्टर श्याम सरांनी, तर ते एक विजन आपल्याकडे आहे. आपल्याकडं एव्हरग्रीन असं नेपियर
जे काही रॉ मटेरियल आहे ते उपलब्ध आहे. त्याचबरोबर अनेक प्रकारचे प्रदेशानुसार वेगवेगळे असे रॉ मटेरियल्स आपल्याकडे उपलब्ध आहे. सगळे रिसोर्सेस आहे. तर मग सगळे रिसोर्सेस आहे, सगळं बनवायचं, मग विकणार कुठं? तर विकण्यासाठी जसं आपल्याला माहिती आहे की भारत दररोज 20 लाख टन कोळसा विद्युत निर्मितीसाठी जाळतो. त्याच्यामध्ये काही सोलार आहे, विंड आहे, हायड्रो पॉवर आहे, अणुभट्टीचं आहे. पण हे सगळं काही पुरत नाही. मेजर जो जनरेटर आहे तो कोळशापासूनच, विजेचं जनरेशन होतं ते कोळशापासूनच. त्याच्यामध्ये भारत सरकारने जे काही कंपल्सरी केलेलं आहे 7% बायोकोलचा यूज करा. तर ते माझ्या मते आजही 2-3% वापरले जातं की नाही ती एक शंका आहेच. पण येणाऱ्या काळामध्ये असा दिवस आपण जिवंत जर असू भविष्यामध्ये, तर हा रेशो 93-7 होतो, 793 उलटाही व्हायला बसला. त्याचे रिॲक्टर बदलले जातील, त्याचे नियम बदलले जातील, काय काय बदलले जातील. पण येणाऱ्या काळामध्ये नक्कीच याच्यामध्ये फार मोठा स्कोप आहे. सगळे करणारच आहेत यामध्ये. एमसीएल नको नको म्हणणारे किंवा हे क्षेत्र चुकीचं आहे असे म्हणणारे दुसऱ्या मार्गाने जाऊन हे करणारच आहे, हे होणारच आहे. मग होणारच आहे, करणारच आहे, तर मग आपण का नाही करायचं? इथपर्यंत येऊन आपले कष्ट का वाया घालवायचे? असं माझं आकलन आहे. आपलं आकलन वेगळं असू शकतं, यात काही शंका नाही, किंवा याबरोबरही असू शकतं. तर ऍज अ टीम म्हणून एमसेल बरोबर आपण काय काय करू शकतो? जसं वारंवार आपल्याला सांगितलं जातं, बायोकोलमध्ये 4 प्रकार आहेत. पेलेट्स बनू शकतो, ब्रिकेट बनू शकतो, टोरिफाईड, सेमी टोरिफाईड कोल बनू शकतो, चारकोल बनू शकतो. याच्यातच 4-5 विंग आहे. बायो सीएनजी मध्ये ही डेव्हलपिंग टेक्नॉलॉजी आहे. याच्यात अजून भविष्यातही अजून बऱ्याच काही गोष्टी R&D याच्यात होणार आहे. पण याच्यामध्ये काम सुरू झालेलं आहे मोठ्या प्रमाणात. सस्टेनेबिलिटी प्रोडक्ट आपण बनू शकतो. प्रत्येक तालुक्यामध्ये मोठं टर्नओव्हर करण्याची आपल्याला म्हणजे काय म्हणता येईल, संधी आहे. 3,000 करोडचं तर टर्नओव्हर प्रत्येक तालुक्यामध्ये आता ऑलरेडी सुद्धा आहे. 700-800 करोडचा टर्नओव्हर माझ्या तालुक्यात आहे. मी एक आकलन केलेलं आहे. आणि हे कसं करायचं? तर झिरो कार्बन इनिशिएटिव्ह आणि कार्बन क्रेडिट ही जी काही संकल्पना आहे गव्हर्नमेंटने आणलेली किंवा प्रायव्हेट ऑर्गनायझेशनने आणलेली, या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना फार मोठं रिटर्न भेटणार आहे. किंवा शेतकऱ्यांना म्हणण्यापेक्षा ज्यामध्ये ज्या कंपन्या काम करतायत, कारण जो कोणी काही गोष्टी प्रदूषित करतोय त्याला ऑफसेट करण्यासाठी कार्बन जो कमी करतोय त्याला हे पैसे दिले जातात, त्यालाच कार्बन क्रेडिट म्हणलं जातं. 1 टन जर कार्बन कमी केला, उत्सर्जन कमी केलं, ते जमिनीमध्ये घातलं तर ते फायदेशीर असतं, जमिनीच्या वर काढलं तर ते फायदेशीर नसतं. तर ह्याच्यासाठी सुद्धा भविष्यात फार मोठ्या संधी आहेत. आणि त्या संधी आपण नाही तर कोणीतरी उचलणारच आहे, हे नक्की आहे. नंतर हायजेनिक कॅफे किंवा सेफ म्हणण्यापेक्षा एक हायजेनिक आणि विषमुक्त असे कॅफे, याला कॅफेची संकल्पना आहे. ती आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी होऊ शकते. धार्मिक स्थळाला होऊ शकते, अनेक प्रोबेबल ठिकाण आहे तिथं होऊ शकते. तर एवढ्या सगळ्या संधी आपल्याला एकवटून आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे की एक इंटिग्रेटिव्ह रोल जर घेतला आपण, एकत्रित सगळे चाकं, जसं तुम्हाला माहिती आहे गाडीच्या किंवा मशीनच्या याच्यामध्ये सगळे गिअर अलाइनमेंट मध्ये असले तरच ते सगळं चालू होतं. कारण हे सगळं होण्यासाठी आपल्याला एक संधी आलेली समोर, आणि त्या संधीचा आपण नक्कीच फायदा घ्यावा. निसर्गाच्या समोर आपण लोक फार फार छोटे आहोत, निसर्ग फार मोठा आहे. जसं म्हटलं जाते की जगामध्ये जे काही पूर्ण मानव जातीला जे काही नॉलेज आहे ते महज 3-4% असेल. अजूनही मोठी डिस्कवरी व्हायची बाकी आहे. प्रत्येकाला वाटत असेल की माझ्याकडे फार नॉलेज आहे, मी ज्ञानवंत आहे की गुरु आहे. तसं काही नाहीये. जगामध्ये फार अजून हिडन गोष्टी आहेत, आणि प्रत्येक जण प्रत्येकाच्या ठिकाणी मोठा आहे, चांगली गोष्ट आहे. तर एकत्रित जर आलं तर आपलं नॉलेज वाढणार आहे, आपली हिंमत वाढणार आहे, आपली ताकद वाढणार आहे, आणि आपली क्रिएटिव्हिटी वाढणार आहे. त्याच्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. आणि हाच टाइम आहे की आपल्या तहसीलला आपण सेव्ह करू शकतो, किंवा आपले जे काही स्वप्न आहे ते साकार करू शकतो. आपण नाही केलं तर दुसरं कोणतरी करणारच आहे. ही संधी फार मोठी आली आहे. तर चला एकत्र येऊया, आणि आपलं जे काही राज्य आहे, जे काही स्वप्न बघितलेले आहे त्याला साकारूया. एवढंच मला आज सांगायचं होतं. आणि पुढचं जे काही आहे ज्यासाठी आपण वाट बघत आहोत, त्याच्यासाठी आपण एक एक जे काही व्यक्ती आहे त्याला आपण आमंत्रित करूया. धन्यवाद.
अ, पुढे मी आमंत्रित करेल श्री डॉक्टर आशिषजी उगले यांनी 2 शब्द बोलावे. श्री डॉक्टर आशिषजी उगले. अ, एक मिनिट, मी अनम्यूट करतो त्यांना. हा, डॉक्टर आशिष उगले, तुम्ही अनम्यूट करा स्वतःला. हॅलो. नमस्कार संतराम घे सर, माझा आवाज आहे? येतोय येतोय सर, येतोय. हा, तर सर्वांना शुभ सायंकाळ. मी डॉक्टर आशिष शुक्ले, जिल्हा यवतमाळ, महाराष्ट्र. आज संतराम घेर सरांनी जो अतिशय सुंदर असा सेमिनार घेतला, त्याबद्दल सरांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो. आणि आपल्या सर्वांना प्रश्न पडत असेल की संतराम घेर सरांनी अशा पद्धतीने आज का सेमिनार घेतला, बरोबर आहे की नाही? म्हणजे प्रत्येकाला प्रश्न पडायला पाहिजे, काय आलं की पहिले काय फंडिंगचं काय बोला पाहिजे आणि 5-10 मिनिटांमध्ये सेमिनार संपून टाकायला पाहिजे, म्हणजे सगळ्यांना अपडेट मिळून जाईल आणि सेमिनार संपून जाईल. परंतु मित्रांनो, ही जी गोष्ट आहे ही आता फंडिंगच्या पुढे गेलेली आहे, म्हणूनच ह्या सर्व गोष्टी आम्ही तुम्ही चर्चा करतो. आणि आपला सर्वांना माहिती आहे की आपण सर्वजण शेतकरी पुत्र आहोत, कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आपण शेतीशी निगडीत आहोत. तर आपल्या प्रमुख भारतामध्ये 3 सीझन असतात. कुठले? खरीप, रब्बी आणि हंगामी पिकं आपण घेतो. मी थोडं वेगळ्या पद्धतीने समजून सांगतो. तर आपल्याकडे काय खरीप आणि रब्बी पिकं घेतात शेतकरी. या 3 पिकापैकी समजा खरीप आणि रब्बी पीक झाल्यानंतर शेतकरी काय करतात की आपली जमीन ओसात ठेवून देतात, बरोबर की नाही? आणि समजा अशा ओसात ठेवलेल्या जमिनीवर जर कोण पेरणी केली तर ते पीक योग्य येईल का? माझा सर्वांना प्रश्न आहे. समजा अशा ओसात ठेवलेल्या जमिनीवर कोणी पीक पेरणी केली तर ते पीक योग्य होईल का? अर्थातच नाही. म्हणून आपला बांधव, शेतकरी बांधव त्या ठिकाणी काय करतो, तर त्या जमिनीची मशागत करतो. म्हणजे पुढचं पीक जर आपल्याला घ्यायचं असेल, आपल्या डोक्यामध्ये पुढचा विचार जर आपल्याला पेरायचा असेल, तर आजचा सेमिनार हा एक आपल्या डोक्याच्या मशागतीचा भाग होता. मागचा जो काय काळ होता हा चुकीचा काळ होता. आपल्या सर्वांना एक विचार हमेशा 5M सेशन असो किंवा इतर जे सेशन होते, MEP सेशन वगैरे, यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत विचार पोहोचत होते. आणि हे विचार पोहोचत असता वेळेस आपण सकारात्मकरित्या या एमसील विचारधारेशी जोडून होतो. परंतु आता फंडिंगचे जे कार्य झालेले आहे ते याच्यावर राजेश सर बोलतीलच सविस्तरपणे. परंतु आम्हाला जोपर्यंत माहिती आहे फंडिंगचे कार्य झालेले आहे आणि उद्या जर फंडिंग आलं तर करायचं काय, तर याची पूर्वतयारी म्हणून आणि सर्वांचे विचार एकत्र ठिकाणी यावं म्हणून अशा या छोट्या सेमिनार आपण आयोजित केलेला आहे. तुमच्या तालुक्याच्या समस्या असतील त्या व्यवस्थितरित्या वरपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, कारण आजही सर्वांचा आवाज वरपर्यंत पोहोचत नाही आहे. मी खात्रीलायक सांगू शकतो की जे काही लोक तालुक्यामध्ये आज त्रास होत आहे लोकांना, या सर्वांचा आवाज वरती पोहोचू शकत नाही आहे. त्यामुळे आपल्या सर्वांसाठी हा एक स्वतंत्र खुला मंच आहे की आजही नाही, या फंडिंग आल्यानंतर किंवा काम चालू झाल्यानंतर कुठली जर अडचण आली तर तुम्ही कुठल्याही मनामध्ये संकोच न ठेवता या प्लॅटफॉर्मवर तुमची अडचण मांडण्यात यावी आणि ती अडचण जी आहे ती योग्य व्यापी मार्फत योग्य ठिकाणी पोहोचावी आणि तुमच्या शंकेचं निरसन थोडक्यात व्हावं, यासाठी ही सुरुवात केलेली आहे. आणि वेळेचं फार बंधन आहे, त्यामुळे मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर. धन्यवाद डॉक्टर साहेब, अगदी समर्पक तुम्ही विवेचन केलेलं आहे. यापुढील जाणकार आहेत श्रीराम दायगुडे सर, खंडाळा तालुका, सातारा. यांनी फक्त 2 मिनिटात आपलं म्हणणं मांडावं. श्रीराम दायगुडे सर. हा, नमस्कार सर. नमस्कार. येतोय आवाज, बोला. हॅलो. हा, येतोय येतोय, बोला. हा, नमस्कार म्हणलं.
हा बोला सर. 2 मिनिटात आपलं सर्वांना म्हणणं म्हणतो. हो. सर्वांना सर्व एमशील परिवाराला माझा सादर प्रणाम. आज पहिल्यांदाच मी बोलतोय. तरी शांताराम गिर सरांनी जे सेशन चालू केलेले आहे ते सगळ्यांसाठी एक चांगलं आहे. असे आपल्या महाराष्ट्रामध्ये दुसरा एक प्लॅटफॉर्म चालू आहे. साधारण माझ्या माहितीनुसार आपल्याला गणेश वाघमोडे सर आणि गणेश तरे सर त्यांच्याकडून पण आपल्याला एक चांगलं मार्गदर्शन भेटतं. तसेच तुमच्याकडून पण एक चांगलं मार्गदर्शन आपल्याला भेटते आता सध्याला. आणि आपण जे काम करतोय एमशील पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी सगळेजण करतोय. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण जे संघर्ष केला आतापर्यंत, म्हणजे संघर्षातनं जे यश भेटतं त्यासारखं कुठलं सुख नाही. सहज असं जे यश जे भेटतं त्याला आपल्याला व्हॅल्यू नसतो कोणत्याही प्रकारचा. आणि आपण आता सगळे संघर्षातून चाललेलो आहे पुढं. आणि या संघर्षातून आपण पुढे चालल्यानंतर जी प्रेरणा देण्याचं काम तुम्ही करताय सर्वजण वेगवेगळ्या टीम मार्फत, ते आमच्यासाठी चांगलेले आहे. आणि ह्याच्यामुळे सगळी लोक पॉझिटिव्ह राहिलेले आहेत आतापर्यंत. म्हणजे एवढ्या खडतर परिस्थितीमध्ये सगळेजण पॉझिटिव्ह ठेवण्याचं काम तुम्ही एक दोघं चौघ आपले राजे सर असतील, दिग्विजय सर असतील, गणेश वाघमोडे, गणेश तरे, तुम्ही असाल स्वतः शांताराम गिर सर, म्हणजे एक चांगलं काम करत आलाय तुम्ही. आणि अजून इथून पुढे पण चांगलं काम करत राहाल. तरी एवढंच मी बोलू शकते आता सध्याला. धन्यवाद सर, धन्यवाद. सगळेच जे काही प्लॅटफॉर्म आहे चांगले पॉझिटिव्ह काम करत आहे. निगेटिव्ह प्लॅटफॉर्मही हम्म, चांगले काम करत आहे. याच्यातून एक मंथन होऊन जे काही चांगलं आहे ते पुढे हम्म, येणार आहे आणि आपल्याला सर्वांच्याच भल्याचं ते आहे. मी हम्म, यापुढील जे काही स्पीकर आहेत, आदरणीय राजेश सर, भदोही तहसील उत्तर प्रदेश, म्हणजे आमचे प्रेरणास्थान आहे, एक मार्गदर्शक आहे, फंडिंगच्या प्रोसेसमध्येही मोठं इन्व्हॉल्वमेंट आहे. तर त्यांनी आम्हाला कृपया मार्गदर्शन करावे. राजेश सर. अ, सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि फंडिंगवर मी सांगतील की पुढील आठवड्यात एमसीएल 100% निधी वितरण करेल, ही नक्की होणार. आणि तुम्ही सर्वांना निधीबाबत निश्चित राहावे आणि तुम्ही सर्वांनी तुमच्या प्रकल्पावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. और आज हेच महत्वाचे आहे. आणि कोणत्याही प्रभावाखाली येऊ नका. एमसीएलच्या पाठीशी उभे राहा. मी पण एमसीएलच्या पाठीमागे आहे. आणि हा यशस्वी कार्यक्रम फार छान झाला आहे, पार झाला आहे. तर या पाटल्याबद्दल खूप खूप संग्राम गिरजी तुमच्या धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. श्रीकांत कंदारे सर आहेत मावळवरनं. नेहमी ते वेगवेगळे मार्गदर्शन करत असतात. त्यांनाही मी 2 मिनिटामध्ये संपवायचं मार्ग करेल, रिक्वेस्ट करेल सर. राजेश सिंग सर, शांताराम गैरे सरने चांगला मंच घेतला, त्याबद्दल धन्यवाद सर्व एम एस तर्फे. आपला जो फंडिंग जो आलेला असेल तर लवकर आपला लॅबरेटरी देऊन टाकावे लोकांची, कारण की ते लोक फार त्रास देतात आहे फोनवर फोन. आता मी एक 4-5 दिवस झाला मॅडमला फोन लावतो, पण फोन उचलत नाही, मेसेज घेत नाही व्हॉट्सअप. मग शेवटी मी व्हॉट्सअप टाकला मॅडमला, टेक मेसेज टाकला, मॅडम तुम्ही फोन करा उचलत. मग टेक मेसेज म्हणून कॉल मी यू असं सांगितलं मला. मग मला कधी कॉल येतील आता काय, तर कॉल तरी उचलला. पण ह्याच्या पुढे काय करायचं आपण सांगा ना, एमएसएस ने काय करायचं. हा माझ्यातर्फे मला झालेला त्रास आहे. हा पर्सनली मी बाकीच्यांचा नाही बोलत. मला त्रास झालेला आहे तो त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. तर हा सगळ्यांना होतो का नाही होतो तो एमिनिटी. आता राजेश सिंग साहेब, वसंत पुजारी, दिग्विजय पटेल, आम्ही 4-5 जणांनी त्या हॉटेलमध्ये सांगितलं होतं. राजेश सिंग साहेब ने पण सांगितलं होतं, साहेब हमारे पास खर्चा क्यों नहीं है, हमको खर्चा तो दीजिए, रिफंड दीजिए." ते साहेबांनी सांगितलं 2 महिन्यात करू, 3 महिन्यात करू, त्याला आता वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं. तर हे बरोबर नाही असं माझं मत आहे. आता जे लोकांनी ते घेऊन गेले ते यश नव्हतं, तो माझा पाठ नाहीये. तो आताचा पाठ आहे, तर सर्वांना घेऊन चला. सर्व एमएसएस त्रासलेले आहेत, याच्यात गांजलेले आहेत. मला आता 4-5 एमएपीचे रिटर्न आहे. रोज मला म्हणजे फोन आला ना, असे आमची बीपी वाढते. तर हे बरोबर नाहीये. आणि फोन त्या म्हणतात ते फोन द्या त्यांचा, मग मी फोन दिला मॅडमचा. तर मॅडमचा पण फोन ते मॅडम फोन उचलत नाही त्यांचा. तर हे योग्य नाही. राजेश सिंग साहेब आणि जे आपले जे कोण असेल तर कंपनीपर्यंत हा माझा मेसेज डायरेक्ट पोहोचवा, रेकॉर्डिंग पोहोचवा. नक्कीच सर. धन्यवाद. फंडिंग हेच एक सोल्युशन आहे फर्स्ट आणि हे झालं तर आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे. नक्कीच हे मेसेज त्यांच्याबरोबर जातील. नमस्कार, धन्यवाद सर. यापुढील स्पीकर आहेत
आदरणीय मुकणे सर, माढा तहसील, मुकणे सर, विठ्ठल मुकणे सर. नमस्कार सर, मी महाराष्ट्रातून सोलापुर जिल्हा तालुका माणा विठ्ठल मुकने. मैं एक ओनली ओनली एमएपी हूँ सर. मैं सबको बताना चाहता हूँ, मैं एमएसएस नहीं हूँ, मैं खाली एमएपी हूँ, यही बताना चाहता हूँ. आणि सर, आपण सर्वजण माझ्यापेक्षाही श्रेष्ठ ज्येष्ठ आहात आणि वेळोवेळी आपण मोलाचे मार्गदर्शन करता. ती शिदोरी घेऊन कठीण संकटातून आपण पुढे वाटचाल करत आहोत. आपले मन हे एक असे गळ आहे की ते नकारात्मक विचार ताबडतोब स्वीकारते, परंतु सकारात्मक असणे हे सहज शक्य नाहीये. शक्य नाही, त्याला खूप मोठी परीक्षा आणि खूप मोठी विश्वासार्हता लागते सर. आणि एकमेकाच्या संपर्कात राहून एकमेकाला जे सहकार्य आपण करतोय, बोलतोय, चॅटिंग मध्ये एकमेकाला हे करतोय, एकमेकाची बॅटरी चार्ज करण्याचं काम करतोय, हे खूप मोठं बहुमोलाचं काम करतोय सर. आणि सगळ्यात महत्वाचं, आज आपण शांताराम घेर सर, त्यानंतर डॉक्टर आशिषजी उगाले सर, डॉक्टर दिग्विजय पटेल सर, त्यानंतर राजेशजी सिंग सर आणि आपले श्रीकांत कंदारे सर यांनी खूप मोठं मोलाचं मार्गदर्शन केलं. सर्वांचं धन्यवाद सर. एवढं एवढं बोलून मी माझं संभाषण बंद करतो. जय हिंद, जय एमसीएल. आपले आजचे होस्ट श्री दिग्विजयजी पटेल यांना मी क्लोजिंग नोट देऊन हा प्रोग्राम क्लोज करायला सांगतो. शेवटचा एक अर्धा मिनिट राहिलेला आहे. दिग्विजय सर.